नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्री नागेश्वर निवासी गुरुकुल माध्यमिक विद्यालय पाडळी येथे आनंददायी शनिवार या माध्यमातून आजची कृती आहे पद्मासन। आणि या पद्मासनाची कृती कशा पद्धतीने करायची, त्याचे फायदे आपल्याला आपल्या विद्यार्थी जीवनात काय होऊ शकतात त्याविषयी आपण आज बघणार आहोत। तर पद्मासनामध्ये बसत असताना सुरुवातीला आपला पाठीचा काना सरळ ठेवून दोन्ही हात समोर ठेवावे आणि दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये समोर ठेवून सुरुवातीला उजवा पाय हा डाव्या मांडीवरती घ्यायचा आहे। बरोबर याची टाच आपल्या जांघेमध्ये पोहोचली पाहिजे। त्यानंतर डावा पाय हा उजव्या मांडीवरती घ्यायचा। डावा पाय उजव्या मांडीवर घेतल्यानंतर आपण ध्यान मुद्रा करायची। ध्यान मुद्रा आपल्या हाताचे दोन्ही बोट अशा पद्धतीने पकडून मनगट बरोबर आपल्या गुडघ्यावरती आलेले पाहिजे। पाठीचा काना संपूर्णपणे ताठ 90 कोनाच्या अंशामध्ये असायला पाहिजे। त्याचबरोबर आपली मान थोडी सुद्धा तिरळी न करता सरळ आपण ठेवू शकतो। हा योगाभ्यास करत असताना किमान दररोज दैनंदिन आपण जर का थोडा थोडा वेळ वाढवत गेलो तर या पद्मासनाचे फायदे आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये एकाग्रता वाढवणे, पाठीचे इतर स्नायूंचा विकास, बुद्धिमत्तेचा विकास, त्याचबरोबर जर का गरोदर स्त्रीने हा प्राणायाम दररोज जर का आपण केला, योगासन जर का दररोज केलं तर या योगासनाने तिला ज्या काही प्रसव पीडा आहेत ह्या कमी होऊ शकतात। त्याचबरोबर विद्यार्थी जीवनामध्ये किंवा आपण अभ्यास करत असताना आपली एकाग्रता चांगल्या पद्धतीने आपण वाढवू शकतो। आणि हा दररोजचा जो काही योगासनाचा अभ्यास आहे हा थोडा थोडा वाढवून आपण याची पूर्णपणे प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला निश्चित असा फायदा होणार आहे। ज्या वेळेला आपण सुरुवातीला हा योगासन करतो त्यावेळेला आपल्याला त्रास उद्भवू शकतो, म्हणून आपण हा थोडा थोडा वेळ करून घेऊ शकतो। ज्या वेळेला आपण पद्मासन क्रिया पूर्ण झाल्यानंतर परत आपण सावकाशपणे डावा पाय सरळ या हाताने उचलून सरळ करायचा आहे, परत उजवा पाय या हाताने सरळ करायचा। त्याचबरोबर सरळ ठेवल्यानंतर हा लगेच न हलवता याला थोडंसं रिलॅक्स करायचं, हलवायचं, जेणेकरून जे काही इथले सांधे असतील, हा सांधा असेल किंवा कमरेचे सांधे असतील यांना त्रास होणार नाही। परत ही क्रिया करत असताना काय करायचंय, रिलॅक्स झाल्यानंतर परत उजवा पाय घ्यायचा आहे, दोन्ही हातांनी पकडायचा, परत जांघेपर्यंत आणायचा आहे, परत डावा पाय त्याची टाच जांघेमध्ये घ्यायची, परत ध्यान मुद्रा। आणि ध्यान मुद्रेमध्ये आपण किमान दररोजचा वेळ वाढवायचा आहे। सुरुवातीला आपण 1 मिनिट वर बघू, पद्मासनामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आहे जेणेकरून आपली एकाग्रता वाढेल। हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा। डोळे एकदम उघडण्यापूर्वी दोन्ही हातांनी सोडायचे, डोळे उघडायचे, रिलॅक्स, परत डावा पाय रिलॅक्स करा, उजवा पाय सावकाश समोर ठेवा। अशा पद्धतीने जर का आपण हे पद्मासन केलं तर आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो। माझ्याबरोबर माझे सहकारी सन्माननीय R.K. पवार सर आहेत, त्याचबरोबर इयत्ता 8वीचे दोन्ही विद्यार्थी यांनी उत्कृष्ट असं पद्मासन आपल्या सर्वांना करून दाखवलं। याची आपण दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करायची। धन्यवाद।